नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. मागच्या पहिल्या भागामध्ये आपण आदिवासी साहित्य, त्याची पार्श्वभूमी आणि त्याच्यामध्ये आदिवासी साहित्यामध्ये समाविष्ट होणाऱ्या ज्या काही संकल्पना आहे, अतिशय महत्त्वाच्या संकल्पना, त्याविषयीचं विवेचन आपण पाहण्याचा प्रयत्न मागच्या भागामध्ये केलेला आहे. मग आदिवासी कोणाला म्हणावे किंवा आदिवासी समाजाविषयी केलेल्या भारतीय विचारवंत आणि पाश्चात्य विचारवंतांच्या संकल्पना आणि थोडक्यात मौखिक साहित्याची परंपरा आदिवासी समाजाला कशी प्राप्त झालेली आहे आणि त्या मौखिक साहित्यावर अधिष्ठित असलेलेच एकंदरीत नंतरचा प्रवास, मौखिक साहित्यानंतरचा प्रवास, आदिवासी नवसाहित्याचा प्रवास कसा आहे याविषयीचे विवेचन आपण केलेले आहे. या भागामध्ये आपण मागच्या तासिकेमध्ये आपण ज्या भागावर विवेचन केलेलं आहे त्याच भागावर आपण पुन्हा म्हणजे जे काही पैलू आपल्या विवेचनातून सुटून गेलेले आहे त्याच भागावर आपण या तासिकेमध्ये प्रकाश टाकणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलेलंच आहे की अगदी खरे म्हटले तर आधुनिक भारताचा समाजशास्त्रीय दृष्ट्या विचार केला तर त्याचे दोन भाग पाडण्यात आलेले आपल्याला दिसेल. एक भाग म्हणजे शहरी भारत आणि दुसरा भाग म्हणजे ग्रामीण भारत. तर एक अतिशय महत्त्वाचा भाग या समाजशास्त्रीय दृष्ट्या जो काही म्हणजे जो विचार आहे त्या विचारातून सुटलेला आहे तो म्हणजे जंगल दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारा हा जो काही आदिवासींचा तिसरा भारत आहे. तर या तिसऱ्या भारताचे जनजीवन काय आहे, त्या तिसऱ्या भारताचे म्हणणे काय आहे याविषयीचं विवेचन आपण या भागामध्ये बघणार आहोत. तर स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये या देशामध्ये ज्या विविध राजकीय आणि सामाजिक घडामोडी घडल्या त्याचा परिणाम म्हणून आदिवासी समाज जागृत होत गेला. एक नवे आत्मभान त्याला येत गेले. जे काही नवशिक्षित आदिवासी तरुणांची जी फळी होती ती फळी कुठेतरी ज्ञानसंपादन केलेले असल्यामुळे जागृत झाली, त्याला आत्मभान येऊ लागलं, आपल्या अस्तित्वाचा तो शोध घेण्याचा प्रयत्न करू लागला. आणि म्हणून म्हणजे आदिवासी समाजामध्ये जे साक्षरतेचे प्रमाण आपण लक्षात घेतले तर ते साक्षरतेचे प्रमाणच इतके अत्यल्प आहे. आणि त्या कालखंडाचा जर विचार केला आपण, म्हणजे स्वातंत्र्योत्तर कालखंडाचा जर आपण विचार केला तर नुकतीच ही पिढी म्हणजे तरुणांची पिढी शिकत होती, फार मुठभर तरुणांची पिढी ती शिकत होती. परंतु आत्मभान त्यांचं जागृत झाल्यामुळे एक नव्या आपल्या अस्तित्वाचा, आपल्या अस्मितेचा विचार ही मंडळी करू लागलेली होती असंही आपल्याला दिसून येणार आहे. मागच्या भागाला आपण असं बघितलं की आदिवासी साहित्याची प्रदीर्घ अशी त्यांना गौरव वाटेल अशा पद्धतीची मौखिक परंपरा आहे आणि त्या मौखिक परंपरेतूनच लोकसाहित्य हे साकार होत गेलेलं आहे. हे आपल्याला कदापिही विसरता येणार नाही आहे. उच्च शिक्षित तरुणाने जे काही 1980 नंतरचं आदिवासी साहित्य जे मान्यता पावलेले असेल तर उच्च शिक्षित तरुणांनी ते निर्माण केलेलं साहित्य आहे ज्याला त्यांनी नवसाहित्य असं म्हटलेलं आहे. म्हणजे 1960 नंतर जे साहित्याचे प्रवाह जन्माला आलेले होते, मग दलित साहित्य म्हणा किंवा मग लोकसाहित्य म्हणा, ग्रामीण साहित्य म्हणा, त्याच स्वरूपामध्ये 1980मध्ये सुद्धा हे साहित्य प्रवाह नव्याने निर्माण करण्याची गरज त्या साहित्य प्रवाहाला वाटली असं आपल्याला दिसून येणार आहे. मग 1980 नंतर निर्माण झालेलं मुस्लिम साहित्य असू द्या, ख्रिस्ती साहित्य असू द्या, स्त्रीवादी साहित्य असू द्या किंवा मग विज्ञान साहित्य असू द्या किंवा भटक्या विमुक्त्यांचे साहित्य असू द्या, हे जे नवनवीन साहित्य प्रवाह जन्माला आलेले आहे तर या नवनवीन साहित्य प्रवाहातून आपल्याला असं दिसून येईल
की मुस्लिम साहित्य प्रवाह आहे, ख्रिस्ती साहित्य प्रवाह आहे, विमुक्त भटक्यांचं साहित्य आहे, स्त्रीवादी साहित्य आहे. हे एक एक गट, एक एक कंपू किंवा एक एक काय म्हणू आपण त्याला, जीवन जगण्याच्या प्रक्रियेतला एक एक दुर्लक्षित घटक आपल्या व्यथावेदना, आपल्या भावभावना किंवा आपलं म्हणजे हजारो वर्षापूर्वीचं आपलं म्हणणं साहित्याच्या माध्यमातून सांगू इच्छितो, अभिव्यक्त करू इच्छितो. मग त्याला असं का वाटलं नव्याने आपण आपलं साहित्य प्रवाह निर्माण करून ते अभिव्यक्त करावं, असं का वाटलं त्यांना? कारण त्यांना हे आढळलं की जे काही प्रस्थापित मराठी साहित्य आहे, त्या प्रस्थापित मराठी साहित्यामध्ये आमच्या जगण्याच्या वेध जाणीवपूर्वक घेण्यात आलेला नाही आहे. आणि म्हणून आपल्या जगण्याचा वेध, आपल्या जीवनाचा वेध आपणच जाणीवपूर्वक घ्यावा या हेतूनं हे नवनवीन साहित्य प्रवाह जन्माला आलेले आपल्याला दिसून येणारे आहे. तर त्यापैकीच एक अतिशय महत्त्वाचा प्रवाह, एक अतिशय संवेदनशील प्रवाह आपण ज्याला म्हणू, तो म्हणजे आदिवासी साहित्य प्रवाह आहे, असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आपण मागच्या तासिकेला भारतीय जी समाजव्यवस्था आहे आणि भारतीय समाजव्यवस्थेचे आदिवासी प्रतीचे जे दृष्टिकोन आहे, ते दृष्टिकोन आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला होता. ते दृष्टिकोन समजून घेत असताना आपण या ठिकाणी असं विवेचन केलं होतं की म्हणजे आर्य अनार्य संघर्षातून हा भाग आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला होता की आर्याचे भारतामध्ये आगमन होण्यापूर्वी आदिवासी या देशाचे म्हणजे मूळ धणी, मूळ रहिवासी समजण्यात येत होते. या भूमीचे ते आदिपुत्र होते. त्यांची मोठमोठी राज्य होती. विविधतेने नटलेली समृद्धी अशी त्यांची परंपरा होती. त्या परंपरेमध्ये त्यांची रीतिरिवाज, रूढींना अनुसरून त्यांनी साकार केलेली त्यांची एक विशिष्ट जीवन पद्धती, त्यामध्ये धर्म असेल, देवदेवता असेल, त्यांच्या स्वतःचे सामाजिक आणि सांस्कृतिक त्यांनी एक तत्त्वज्ञान निर्माण केलेले होते. राज्यशासन पद्धती आणि त्यांनी विकसित केलेल्या त्यांच्या बोलीभाषाही, त्या बोलीभाषेमधून साकार होणारं त्यांचं साहित्यही हे अतिशय महत्त्वाचा भाग आदिवासी साहित्याचा, आदिवासी जमातीचा होता, आदिवासी संस्कृतीचा होता, असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. कालांतराने आर्यांनी भारतात आगमन केले. म्हणजे जवळपास इसवी सन पूर्व 3000चा सुमाराचा तो कालखंड सांगण्यात येतो. आर्यांनी भारतामध्ये प्रवेश केला आणि आर्य आणि अनार्य यांचा जो संस्कृतीचा संघर्ष झालेला आपल्याला दिसून येणारा आहे, तो संघर्ष त्यांचा सांस्कृतिक स्वरूपाचाच होता असं जे काही सांगण्यात येते. तर आर्य आणि अनार्य यांचा संघर्ष अतिशय भयावह संहाराचा संघर्ष, की ज्या संघर्षामध्ये अनार्य संस्कृती विध्वंस झाली, आर्यांचा रक्तपात झाला आणि जी अनार्यांची अतिशय वैभवशाली संस्कृती समजण्यात येते, ज्याला आपण सिंधू संस्कृती असं म्हटलेलं होतं. त्या सिंधू संस्कृतीमधले जे अतिशय महत्त्वाची 2 महानगरं होती, 2 शहरं होती, हरप्पा आणि मोहनजोदारो, या 2 शहरांचे जेव्हा उत्खनन करण्यात आले तेव्हा त्या उत्खननामध्ये आदिवासी संस्कृतीशी म्हणजे आदिवासी संस्कृतीचा त्या अनार्य संस्कृतीशी संबंध आहे. म्हणजे त्यांची पूर्वीची द्रविडी संस्कृती असेल तर या संस्कृतीशी संबंध असणारे काही अवशेष, काही शिल्पे या हरप्पा आणि मोहनजोदारो या शहराच्या उत्खननामध्ये त्यांच्या हाताशी आली आणि म्हणून आदिवासींचा संबंध कुठेतरी सिंधू संस्कृतीशी जोडण्यात आला. त्याविषयीचं विवेचन वेगवेगळ्या इतिहास संशोधकांनी किंवा सिंधू संस्कृतीचा जे अभ्यास करणारे संशोधक आहे त्यांनी कशा पद्धतीनं केलं हे आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू. पण तत्पूर्वी या आर्य संस्कृतीने अनार्य संस्कृतीचा विध्वंस कसा केला, अनार्य संस्कृतीला नामशेष कसं केलं, याविषयीचं मत स्पष्ट करणारे, या भागावर महत्त्वपूर्ण प्रकाश टाकणारे मग प्र. देशमुख असू द्या, की प्र. देशमुखांनी आपलं स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे. त्यांचा प्र. देशमुखांचा जो काही ग्रंथ आहे
सिंधू संस्कृती, ऋग्वेद आणि हिंदू संस्कृती या ग्रंथामध्ये त्यांनी म्हणजे हा अतिशय मौलिक स्वरूपातला ग्रंथ समजण्यात येतो. या ग्रंथामध्ये प्र. रा. देशमुख असं म्हणतात की धाडसी आणि शूर आर्य भारतात आले. त्यांनी भारतात वस्ती केली व आपले संख्याबल आणि शस्त्रबल वाढवले. प्रथम त्यांनी सिंधू संस्कृतीतील लोकांचे धान्य व गायी लुटल्या. नंतर शेते, जलाशये काबीज केली. शेवटी त्यांची तटबंदीची शहरे जाळून टाकून त्यांच्या फार मोठ्या प्रमाणावर कत्तली केल्या. आपली सत्ता प्रस्थापित केली. इसवी सन पूर्व 3102 मध्ये आर्यांनी सरस्वती दृश्वदतीच्या मध्यभागी ब्रह्मावर्ताची स्थापना केली. अशा प्रकारे सिंधू संस्कृतीची वाताहत केली. अशा पद्धतीचं मत प्र. रा. देशमुखांनी प्र. रा. देशमुखांनी आर्य आणि अनार्य संस्कृती संघर्षाच्या संदर्भातलं मांडलेलं आपल्याला दिसून येणार आहे. हे आर्य शूर आणि धाडसी होते. ते भटकंती करत या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी अनार्याशी संघर्ष करण्यापूर्वी आपलं संख्याबल आणि शस्त्रबल वाढवलेलं होतं. यावरून अनार्य किती बलवान असावे याचाही आपल्याला म्हणजे ही गोष्ट आपल्या लक्षात येणारी आहे की त्यांच्याशी संघर्ष करायचा म्हटलं की आपल्याला आपलं शस्त्रबल आणि आपल्याला आपलं संख्याबल वाढवावं लागेल. आणि त्यानंतर सिंधू संस्कृतीतील लोकांचे त्यांनी म्हणजे त्यांचे धान्य लुटले, त्यांच्या गायी लुटल्या, त्यांच्या शहराला आगी लावल्या, त्यांच्या शहराच्या तटबंदी त्यांनी फोडून काढल्या, जाळून काढल्या आणि फार मोठ्या प्रमाणावर अनार्य संस्कृतीची त्यांनी कत्तल केली आणि आपली नवी संस्कृती त्यांनी कशी प्रस्थापित केली याविषयीचं विवेचन त्या व्याख्येमध्ये आपल्याला केलेलं प्र. रा. देशमुखांनी दिसून येणार आहे. तशाच पद्धतीचे एक महत्त्वपूर्ण वक्तव्य अण्णा देशपांडे यांनी प्राचीन मराठी साहित्याचा जो प्रथम खंड आहे त्या खंडामध्ये अण्णा देशपांडेचं वक्तव्य, अण्णा देशपांडेंनी आर्य अनार्य संस्कृती संघर्षावर केलेलं भाष्य आपल्याला दिसून येणार आहे. ते आपल्या भाष्यामध्ये असं म्हणतात की सुमारे 1,000 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या नागर सिंधू संस्कृतीचे सर्जन आणि संवर्धन करणारे सुसभ्य अनार्य आणि भारतात येईपर्यंत प्राधान्याने पशुपालन ही आजीविका असलेले, नागर संस्कृतीशी परिचित नसलेले, आक्रमक पण विजिगीषीने उंडारलेले ऋग्वेदकर्त्यांचे पूर्वज असलेले आर्य ह्यांचा अतिभीषण संग्राम झाला. ऋग्वेद जरा काळजीपूर्वक वाचा आणि मग सहानुभूतीच्या कानांनी एक नव्हे तर अशा कैक हृदयभेदक किंकाळ्या व आरोळ्या ऐका. पर्वताखाली लोटून दिलेल्यांच्या, जाळून मेलेल्यांच्या, कापून काढलेल्यांच्या भारताच्या भूमीवरचा हा पहिला युगप्रवर्तक संग्राम निर्दय, निघृण पद्धतीने लढविलेला, आर्यत्तरांना चेचून नष्ट करून टाकण्याच्या ज्वलंत ईर्षेने चेतविलेला. ऋग्वेदात या संग्रामाच्या खुणा ठायी उमटलेल्या आहेत. या खुणा फार बोलक्या आहेत. त्या हेच सांगतात की ऋग्वेद रचणाऱ्यांच्या सुमारे 3-4 शतके आधीच्या पूर्वज आर्यांनी त्यांच्या समूळ नाशांचा चंग बांधला होता. ते दस्यू दुसरे तिसरे कोणी नसून सिंधू संस्कृतीतील लोक होते. तर अशा पद्धतीचं मत, अतिशय तपशीलवार मत या ठिकाणी अण्णा देशपांडेंनी स्पष्ट केलेलं आपल्याला दिसून येणार आहे. म्हणजे आर्य अनार्य संस्कृतीचा संघर्ष हा किती भीषण स्वरूपाचा होता. जर आपण वेद काळजीपूर्वक वाचले तर त्याच्या खुणा, त्या किंकाळ्या, त्या आरोळ्या आपल्याला ठायी दिसून येणारे आहे. अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. तर अशा पद्धतीचं जे सिंधू संस्कृतीचा वैभवशाली इतिहास होता, सिंधू संस्कृती जी अनार्याने विकसित केलेली संस्कृती असं सांगण्यात येते आणि त्या विकसित केलेल्या संस्कृतीतले जे अतिशय महत्त्वाची 2 शहरे होती त्याचं उत्खनन झालेलं आहे आधुनिक कालखंडामध्ये. तर ते हरप्पा आणि मोहनजोदडो या संस्कृतीच्या उत्खननामध्ये उपलब्ध पुराव्यावरून सिंधू संस्कृतीचे निर्माते बव्हंशी द्रविडियन वंशाचे लोक असावेत असे मान्य करण्यात आलेले आहे. कारण मोहनजोदडो आणि हरप्पा या उत्खननामध्ये मिळालेले जे काही शिल्प आहेत
त्या शिल्पांपैकी वाघ आहे, बोकड आहे, नंदी आहे आणि लिंगपिंड ही शिल्पे गोंड आदिवासींच्या तत्कालीन सांस्कृतिक अस्तित्वाच्या संदर्भात फार प्राचीन शिल्पे मानल्या जातात. आणि या सर्व शिल्पांचा गोंडी संस्कृतीशी संबंध जोडून सिंधू संस्कृतीचे लोक त्या काळात गोंडी संस्कृती जगत असल्याचे मत आदिवासी जीवन संस्कृतीचे जे अभ्यासक आहे श्री व्यंकटेश आत्राम यांनी आपल्या ग्रंथातून सप्रमाण सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येणार आहे. तर ही अशी या म्हणजे जे हरप्पा आणि मोहनजोदडो शहरांच्या सिंधू संस्कृतीतील जी काही गोंडी संस्कृती किंवा द्रविडियन संस्कृतीचा संबंध कशा पद्धतीचा होता आणि या द्रविडियन संस्कृतीचे वंशज म्हणूनच आज आदिवासी आपला संबंध कशा पद्धतीचा जोडतात हे जर आपण लक्षात घेतलं तर केवळ या म्हणजे या हरप्पा आणि मोहनजोदडो या उत्खननामध्ये केवळ या आदिवासी संस्कृतीशी संबंध दर्शवणारे द्रविडियन संस्कृतीचे वंशज म्हणून या आदिवासी संस्कृतीचेच संदर्भ जुळवणारे काही पुरावे हाताशी लागले होते, बाकी कुठल्याही संस्कृतीचे लागले नव्हते असं समजण्याचं काही कारण नाही आहे. तर इथले जे काही मूळ निवासी लोक होते, मग इथला महार असेल, मातंग असेल, कातकरी असेल, गोंड असेल किंवा मग जे इथले भटक्या विमुक्त जाती जमाती आहे त्या वेगवेगळ्या जाती जमाती असेल किंवा मग मागासवर्गीय म्हणजे मागासवर्गीय जे लोक आहे सध्याच्या परिस्थितीनुसार सांगायचं म्हटलं तर अनुसूचित जाती जमातीचे जे लोक आहे किंवा मग स्त्रीवर्ग आहे किंवा मग इथला जो काही मागासवर्ग आहे किंवा मग भटक्या विमुक्त जाती जमाती आहे या समग्र म्हणजे सर्वहारा जो शोषित समाज आहे त्यांचा संबंध इथल्या म्हणजे इथले हे सगळे मूल निवासी आणि त्याचा संबंध कशा पद्धतीनं या सिंधू संस्कृतीशी जोडल्या गेलेला आहे हे वेगवेगळ्या संशोधकांनी वेगवेगळ्या सिंधू संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी हे म्हणजे यावर नवीन संशोधन केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. अतिशय महत्त्वाची नाग संस्कृती समजण्यात येते, भारतातली नाग संस्कृती समजण्यात येते. तर या नाग संस्कृतीचे वंशज महार हे स्वतःला मानतात आणि म्हणून या नाग संस्कृतीचा संबंध या सिंधू संस्कृतीशी कसा होता हे सुद्धा म्हणजे उत्खननामध्ये हे सुद्धा पुरावे म्हणा किंवा हे सुद्धा शिल्प म्हणा वेगवेगळ्या पद्धतीचे कसे हाती लागलेले होते याविषयीचा अभ्यासपूर्ण जे काही विवेचन केलेलं आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्रपूर्वी कोण होते या ग्रंथामध्ये तर केलेलं आहेच. त्यानंतरचं महत्त्वपूर्ण संशोधन एच.एल. कोसारे यांचा जो ग्रंथ आहे प्राचीन संस्कृतीतील नाग अशा पद्धतीचा त्यांचा तो महत्त्वाचा ग्रंथ आहे. आणि गोकुळदास मेश्राम यांचा आदिवासी सिंधू संस्कृतीचे वारसदार व धम्म हा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे. तर या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला हे म्हणजे अशा पद्धतीचे प्रयत्न कसे झाले याविषयीचं विवेचन आपल्याला वाचायला मिळतं. तर या दृष्टीने आपण सिंधू संस्कृतीवर म्हणजे सिंधू संस्कृतीशी इथल्या द्रविडी संस्कृतीचा कसा संबंध होता आणि द्रविडी संस्कृतीचे वंशज इथले आदिवासी कसे आहे यावर मूलभूत संशोधन ज्यांनी केलेलं आहे. मग त्याच्यावर म्हणजे या अभ्यासावर प्रकाश टाकणारे डॉक्टर J.F. हेविटपासून अगदी रेव्हरंड फादर हेरॉस असेल, डॉक्टर मुजुमदार असेल, सेतू माधवराव पगडी असेल, डॉक्टर बेहरम मेहता असेल, हे विविध जे काही पाश्चात्य आणि भारतीय विचारवंत आहे यांनी कसं संशोधनाचं कार्य केलेलं आहे त्याचं तपशीलवार विवेचन जर आपण डॉक्टर विनायक तुमराम यांचा ग्रंथ वाचला आदिवासी साहित्याचे स्वरूप तर हे सगळे तपशील आपल्याला त्या ग्रंथामधून वाचणं समजून घेणं सहज आहे. तर आपण असं पाहतो की हा जो आर्य अनार्य संस्कृतीचा संघर्षाचा जो कालखंड होता की आर्यांनी अनार्य संस्कृतीचा असा विध्वंस केला
अनार्य लोकांना असं कापून काढलं, जाळून काढलं, त्यांना चेचून मारलं वगैरे. तर मग आणि याच्यामध्ये जे मेले ते मेले, आर्यांच्या हातामध्ये लागले, त्यांच्या तडाख्यात सापडले ते मेले. परंतु उरलेले जे म्हणजे अनार्य होते, त्या अनार्यांनी आपल्या जीवाच्या भीतीपोटी ते पळून गेले. आणि पळून गेल्यानंतर त्याने जंगलाचा, दऱ्या-कपाऱ्यांचा, नदी-नाल्यांचा, रानांचा आधार घेतला आणि स्वतःचा जीव वाचवला, असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे एकेकाळची ज्यांनी अतिशय वैभव संपन्न अशी सिंधू संस्कृती विकसित केलेली होती, ज्यांची समृद्ध अशी त्यांची स्वतःची परंपरा होती, अतिशय म्हणजे सुखासमाधानानं जीवन जगत आलेले इथले जे अनार्य होते, त्यांनाच कसं देशोधडीला लावण्यात आलं, त्यांनाच कसं आपला जीव लपून जगावं लागलं, याविषयीचं विवेचन या ठिकाणी करण्यात आलेलं आपल्याला दिसून येणार आहे. आणि म्हणून एकेकाळी अत्यंत वैभवशाली परंपरेमध्ये राहणारे, कलासंपन्न, सुसंघटित आणि सामूहिक जीवन जगणारे जे अनार्य आहे, तर म्हणजे अनार्य आदिवासी आहे, तर त्यांनाच कसा या वनाचा आधार घ्यावा लागला, वन्यजीवन जगावं लागलं, याविषयीचं असं तपशीलवार विवेचन आपल्याला अभ्यासायला मिळते. पुढे आर्यांनी चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण केली. चातुर्वर्ण व्यवस्था इथल्या समाजावर लादली आणि चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण केल्यानंतर जंगलामध्ये राहणारे जे काही अनार्य होते, जंगलामध्ये राहणारे जे काही आदिवासी होते, तेही या वर्णव्यवस्थेतून सुटले नव्हते. या चातुर्वर्ण व्यवस्थेचे ते देखील एक बळी होते. अशा पद्धतीचं विवेचन आपल्याला अभ्यासायला मिळते. तर या ठिकाणी आपण असं बघतो की आर्य अनार्य संघर्षानंतर म्हणजे बरीच वर्ष लोटून गेली तरी देखील हे आदिम संस्कृतीतील जे काही आदिवासी आहे ते या जंगलामध्येच टोळ्याच्या स्वरूपामध्ये राहत होते. गिरीकुहराचा आधार घेत जीवन जगत होते आणि शेकडो वर्ष निसर्ग सान्निध्यामध्ये राहिल्यामुळे निसर्गावर असलेलं त्यांचं प्रचंड प्रेम, निसर्गाविषयी त्यांना असलेलं कमालीचं आकर्षण, कमालीचा आदर त्यांच्या मनामध्ये निर्माण होणं म्हणजे अतिशय स्वाभाविक होतं. म्हणजे निसर्गाप्रती त्यांच्या श्रद्धा ह्या किती एकनिष्ठ होत्या, निसर्गावर त्यांचं प्रेम हे किती विलक्षण होतं, याचे अनेक उदाहरणं आपण समोर बघणार आहोत. जे आदिवासीचं जे काही मौखिक साहित्य आहे, त्या मौखिक साहित्यामध्ये आदिवासींची लोकगीतं असेल, लोककथा असेल किंवा त्यांचं जीवन तत्त्वज्ञान दर्शवणारी जी काही लोकगीतं आहेत, तर त्याच्यामध्ये आपण बघणारच आहोत की एकंदरीत या लोकांचं जंगलावर, झाडांवर, वृक्षवल्लींवर किती प्रेम होतं, किती दृढ निष्ठा या लोकांच्या निसर्गावर होत्या. म्हणजे त्याचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगते की आदिवासी माणूस निसर्गावर त्याची एवढी निष्ठा आहे की एखादं झाड तोडताना तो झाडाची काळजी घेऊन झाड तोडतो. वृक्ष कटाई करणं उदरनिर्वाहासाठी हे त्याचं म्हणजे त्याला ते करावंच लागतं, त्याच्याशिवाय तो जगू शकत नाही. पण वाळलेलं झाड बघून, वाळलेल्या फांद्या बघून त्या वृक्षाचा तो तोडतो आणि ते वृक्ष तोडत असताना त्या वृक्षाला तो आधी वंदन करतो, त्या वृक्षाला आधी तो नमस्कार करतो आणि हे निसर्ग देवता, चूक भूल आमची माफ कर, या पोटासाठी, उदरनिर्वाहासाठी आम्हाला तुझी कत्तल करावी लागत आहे आणि मात्र हे झाड तोडल्यानंतर मी त्या मोबदल्यामध्ये दुसरे झाडं लावील, ही कबुली तो त्या ठिकाणी देतो आणि मग तो कुठेतरी वृक्षाला हात लावतो. तर एकेकाळची असेल कदाचित ही आदिवासींची ही जी काही निसर्ग श्रद्धा असेल, समजून घेऊ आपण एकेकाळची असेल, आज ती नसेल, परंतु निसर्गाप्रती आदिवासी किती कमालीचा म्हणजे भावनाशील होता, या निसर्गावर त्याची किती दृढ श्रद्धा होती, हे या उदाहरणातून आपल्याला दिसून येणार आहे. तर आदिवासी प्रतीचा जो काही दृष्टिकोन आहे, समाजाचा दृष्टिकोन आहे आदिवासी प्रतीचा किंवा धर्मग्रंथाचा दृष्टिकोन आहे आदिवासी प्रतीचा, तो किती हीन दर्जाचा होता हे आपण मागच्या भागामध्ये बघितलेलं आहे की आदिवासी विषयी भारतीय समाजमनाच्या ज्या काही गैरसमजुतीच्या भावना निर्माण झालेल्या आहे किंवा त्यांचे जे काही पूर्वग्रह दूषित आहे, ते पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन त्यांचे इथल्या धर्मग्रंथामध्ये आदिवासी विषयीचं जे काही कुटाळकीने म्हणा किंवा हीन संबोधनाने म्हणा
त्यांची जी काही मानहानी केलेली आहे त्याच्यावर आधारलेला त्यांचा दृष्टिकोन आहे, हे आपण मागच्या भागामध्ये बघितलेलं आहे. आणि या ठिकाणी आदिवासी प्रति या समाजमनाचा दृष्टिकोन म्हणा, धर्मग्रंथाचा दृष्टिकोन म्हणा, हा कशा हीन, उपहासपर व विघटनात्मक स्वरूपाचा होता याविषयीचं विवेचन जे गोविंद गारेने केलेलं होतं ते आपण बघितलेलं आहे. अगदी वैदिक वाङ्मयापासून वेदांमध्ये म्हणा किंवा रामायण महाभारतामध्ये म्हणा या आदिवासींना कशा पद्धतीनं उल्लेखित करण्यात आलेलं होतं, कशा पद्धतीनं त्यांना संबोधलं गेलेलं होतं याचं विवेचन आपण मागच्या भागामध्ये बघितलेलं आहे. मी त्याची पुनरावृत्ती करणार नाही. परंतु या ठिकाणी आपण असं बघतो की परंपरांनी बेडीबंद झालेला हा जो समाज आहे, आदिवासी समाज आहे, जो सभ्य समजल्या गेलेल्या नागर संस्कृतीपासून दूर कुठेतरी एकाकी जीवन जगत आलेला आहे. या समाजामध्ये काहीतरी बदल करावा, त्यांच्यामध्ये काहीतरी परिवर्तन करावं, त्यांचा उत्थान करावा, त्यांचा विकास करावा असं कुणालाही त्या कालखंडामध्ये वाटलं नाही. किंवा आपण असं पाहतो की स्वातंत्र्योत्तर कालखंडापर्यंत आदिवासीची जी काही अवस्था होती ती अतिशय शोचनीय स्वरूपाची अवस्था होती. आदिवासींना सुद्धा जरी वर्णव्यवस्थेचे चटके सहन करावे लागले नसेल, जातीय व्यवस्थेचे चटके सहन करावे लागले नसेल पण तरीसुद्धा गुलामगिरीतून, वेठबिगारीतून म्हणा किंवा जे काही जमीनदार आहे, सेठ सावकार आहे, त्यांच्या शोषणातून त्यांची मुक्तता झालेली नव्हती असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आणि म्हणून म्हणजे कुठेतरी स्वातंत्र्योत्तर कालखंडापर्यंत आदिवासींचं जी अवस्था होती ती शोचनीय स्वरूपाची अवस्था होती असं म्हटलं गेलेलं आहे. ते अगदी बरोबर म्हटलं गेलेलं आहे. पण आपण असं बघतो की ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी आदिवासींच्या सुधारणासाठी जे काही थोडे बहुत कार्य केलेले आहे ते किती महत्त्वाचे कार्य होते हेही अभ्यासकांनी सांगितलेलं आहे. तर ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये हे जे काही आदिम वन्य जमाती आहे त्यांचे जीवन, त्यांची संस्कृती, त्यांचा धर्म, त्यांचे प्रश्न समजावून घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येणारी आहे. आणि त्या दृष्टिकोनातून या सुधारलेल्या सभ्य लोकांशी या वन्य जमातीचा संबंध येऊ लागला आणि त्यांच्या सांस्कृतिक जीवनामध्ये हळूहळू परिवर्तन होत गेले. म्हणजे या सभ्य संस्कृतीच्या लोकांनी अभ्यासाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या जीवनामध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्नही केला होता असंही म्हटलं तरी काही हरकत नाही. आणि त्या ढवळाढवळ करण्याच्या प्रयत्नाचा लाभ घेऊनच सेठ सावकार लोक म्हणा, जमीनदार लोक म्हणा यांनी त्यांच्या जीवनामध्ये प्रवेश केला आणि त्यांचं जे काही फार मोठं शोषण केलं, त्यांच्यावर गुलामगिरी लादली किंवा त्यांच्या दडपणुकीचे जे काही प्रकार झाले. तर या माध्यमातून आपण असं पाहतो की परिणाम काय झाला तर हे रानटी आणि अस्थिर जीवन जगणारे लोक अस्वस्थ झाले असं म्हणण्यात आलेलं आहे. या अस्वस्थपणातून त्यांना त्यांच्यावर होणारा अन्याय, अत्याचार याची कल्पना येऊ लागली. त्यांच्या सत्व आणि अस्मिता जागा झाल्या. आपल्यावरील अन्यायाविरुद्ध आपण बंड करून उठलं पाहिजे असंही त्यांना वाटायला लागलं आणि एक प्रकारचं अन्यायाविरुद्धचं बंड त्यांनी उभारलं. चौफेर असंतोषातून रानावण्यातील आदिवासी संघटित झाला आणि हे त्यांचे बंड जे वेगवेगळ्या प्रांतामध्ये, वेगवेगळ्या विभिन्न भागामध्ये त्यांचा जो असंतोष प्रकटला तो असंतोष ब्रिटिश सरकारला देखील ते बंड मोडून शांतता प्रस्थापित करण्यात तिथे कसं कठीण गेलं याविषयीचं विवेचन करण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी त्यांनी जे असं म्हटलेलं आहे की ब्रिटिश सरकारने म्हणजे त्यांच्या सुधारणासाठी विविध कमिट्या स्थापन केल्या. म्हणजे ज्या ज्या भागामध्ये बंड झालेलं आहे, भारतातल्या ज्या ज्या प्रांतामध्ये बंड झालेलं आहे, विशेषतः त्या भागामध्ये त्या भागाचं सर्वेक्षण करण्यासाठी, कायदेशीर सुधारणा त्या भागामध्ये करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्या भागाची पाहणी करण्यासाठी वेगवेगळ्या कमिट्या नेमल्या आणि त्या कमिटीच्या माध्यमातून, त्या कमिटीच्या शिफारशीनुसार विकासाचे प्रयत्न, आदिवासींच्या विकासाचे प्रयत्न इसवी सन 1782 ते 1874
या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी आपल्या हातामध्ये घेतले. अशा पद्धतीनं वन्य जमातींना सामाजिक न्याय मिळावा या दृष्टिकोनातून या कमिटीच्या शिफारसीनुसार त्यांच्या विकासाचे प्रयत्न ब्रिटिश सरकारने कशा हातामध्ये घेतले याचंही विवेचन आपल्याला विनायक तुमराम याच्या ग्रंथामध्ये तपशीलवार वाचायला मिळेल. आपण तो ग्रंथ वाचावा, तितका महत्त्वाचा तो ग्रंथ आहे. आदिवासी साहित्याचे स्वरूप हा ग्रंथ विनायक तुमरामांचा अतिशय महत्त्वाचा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. 1947मध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळालं. 1947मध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्ही म्हणजे जी काही संविधान निर्माण करण्यात आलं स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये, आणि त्या संविधानामध्ये म्हणजे संविधानामध्ये इथले जे काही आदिवासी लोक आहे, तर इथल्या आदिवासी लोकांना अनुसूचित जमाती या म्हणजे अनुसूचित जमाती या संबोधनाखाली किंवा इथल्या दलितांना अनुसूचित जाती या संबोधनाखाली जे काही त्यांना म्हणजे त्यांच्यासाठी काही खास सवलती म्हणून आरक्षणाच्या स्वरूपामध्ये किंवा त्यांच्या न्याय हक्क अधिकारांची तरतूद करणाऱ्या ज्या विविध ज्या काही तरतुदी आहे, कलमं आहे असं म्हणू आपण, तर पहिल्यांदाच भारतीय राज्यघटनेमध्ये या जे काही सर्वाहारा इथला शोषित समाज आहे, म्हणजे केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती असंच म्हणू नाही आपण, तर इथला सर्वाहारा जो शोषित समाज आहे, मग इथला मागासवर्गीय समाज असेल, इथला विमुक्त भटक्या समाज असेल, तर या सगळ्यांच्या अधिकारांची, या सगळ्यांच्या न्याय हक्काची तरतूद पहिल्यांदा राज्यघटनेच्या माध्यमातून विचारात घेण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नातून हे जे काही संविधान निर्माण झालं आणि या संविधानाच्या माध्यमातून सर्वहारा या शोषित समाजांच्या अधिकारांना, त्यांच्या न्याय हक्कांना एक जे तरतुदीचं स्वरूप देण्यात आलं, हा अतिशय महत्त्वाचा भाग होता असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी असं म्हणण्यात येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नातून म्हणा किंवा मग गांधीजी असेल, ठक्करबापा असेल, यांच्या तळमळीतून म्हणा, आदिवासींमध्ये कुठेतरी एक परिवर्तन होण्याची एक प्रक्रिया सुरू झाली. आदिवासी समाजामध्ये एक विकासाची प्रक्रिया सुरू झाली असं मात्र आपल्याला नक्कीच म्हणता येण्यासारखं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे इथल्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजातीसाठी जे काही जाणीवपूर्वक संवैधानिक प्रयत्न केले, तशा पद्धतीचे प्रयत्न भारतीय इतिहासामध्ये आत्तापर्यंत झालेले नव्हते, हे सुद्धा आपल्याला मान्य करावं लागेल. आणि म्हणूनच या ठिकाणी आपण असं पाहतो की पुढच्या कालखंडामध्ये मानवीय दृष्टिकोनातून विविध प्रबोधनाच्या चळवळी सुरू झाल्या आणि त्यातूनच आदिवासी समाज आणि संस्कृतीच्या उत्थानाला प्रारंभ झाला असंही आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. पुढच्या कालखंडामध्ये आपण असं पाहतो की जे काही इंग्रज संशोधक होते, मानववंशशास्त्रज्ञ होते, समाजशास्त्रज्ञ होतं, यांनी भारतातील वन्य जमातीच्या सामाजिक जीवनाचा, त्यांच्या संस्कृतीच्या, त्यांचे वंश, त्यांच्या बोलीभाषा, त्यांचं लोकवाङ्मय कसं आहे याचा शास्त्रीय अभ्यास करण्याचा म्हणजे शास्त्रीय अभ्यास आपल्या दृष्टिकोनातून करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावर त्यांनी ग्रंथसंपदा साकार केली. आज आपण ही ग्रंथ जर वाचली म्हणजे या ग्रंथाने फार मोलाची भूमिका निभावलेली आहे. आज ती ग्रंथसंपदा जर आपण वाचली तर त्या कालखंडामध्ये म्हणजे आदिवासीची संस्कृती कशी होती, आदिवासींचं जीवन कसं होतं, त्यांचं लोकवाङ्मय कसं होतं, त्याचा अभ्यास आपल्याला करता येतो. आणि म्हणून पूर्वकालीन आदिवासी समजून घ्यायचा असेल, पूर्वकालीन आदिवासींची मौखिक परंपरा समजून घ्यायची असेल तर हे ग्रंथ अतिशय मूलभूत उपयोगी पडणारे ग्रंथ आहे असं सुद्धा आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. मागच्या भागामध्ये आपण बघितलेलं आहे की आदिवासी म्हणजे कोण याविषयीच्या ज्या वेगवेगळ्या व्याख्या करण्यात आलेल्या आहे किंवा आदिवासी समाजाविषयीच्या ज्या भारतीय विचारवंतांनी आणि पाश्चात्य विचारवंतांनी ज्या काही व्याख्या केलेल्या आहे, मग त्या किंवा आदिवासी साहित्यासंबंधीच्या ज्या व्याख्या करण्यात आलेल्या आहे त्यासंबंधी असो, तर एकूणच या सगळ्या संकल्पनाच्या माध्यमातून आदिवासी कोण हा भाग जर आपण लक्षात घेतला तर आदिवासी समाजाविषयीच्या ज्या संकल्पना विविध अभ्यासकांनी मांडलेल्या आहे, तर त्या संकल्पना आपण लक्षात घेतल्या म्हणजे 1962मध्ये
म्हणजे गिलिन आणि गिलिन यांनी आदिवासी समाजाविषयी केलेली व्याख्या असू द्या, किंवा 1962मध्ये शिलाँग येथे जे काही आदिवासी विकास परिषद आहे त्या परिषदेच्या माध्यमातून केलेली व्याख्या असू द्या, किंवा मग भारतीय संस्कृती कोशामध्ये आदिवासी समाजाविषयीची केलेली व्याख्या असू द्या, या व्याख्या जर आपण लक्षात घेतल्या, या संकल्पना जर आपण लक्षात घेतल्या, तर आदिवासी जमातीची गैर आदिवासी समाजाच्या दृष्टिकोनातून काही वैशिष्ट्ये आहे का, ही वैशिष्ट्ये आपल्या नजरेमध्ये येणारी आहे. मग ती वैशिष्ट्ये कोणती लक्षात घ्यावी अशा पद्धतीची आहे, तर आपण असं म्हणू शकतो की आदिवासी समाज विशिष्ट भूप्रदेशात राहणारा, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागासलेला, मानवी प्रगतीत सर्वात मागे पडलेला या भूमीचा आद्य रहिवासी आहे, असं वैशिष्ट्य आपल्याला आदिवासी समाजाचं सांगता येईल. त्यानंतर आदिवासी एकाच रक्तसंबंधावर आधारलेला, समान धर्म मानणारा, एकाच पूर्वजापासून स्वतःची उत्पत्ती सांगणारा आणि म्हणून एकाच रक्तसंबंधावर विश्वास ठेवणारा घटक आहे, असंही त्यांचं दुसरं वैशिष्ट्य आदिवासी समाजाविषयीचं सांगता येईल. त्यानंतर आदिवासी समाजाची विशिष्ट जीवन पद्धती, त्यांची कुलगोत्र परंपरा, त्यांची देव परंपरा ही आपल्या लक्षात येणारी आहे. त्यानंतर आदिवासी सभ्य जनजीवनापासून व आधुनिक समाजापासून दूर रानावनात व डोंगरदऱ्यात राहणारा, एकूणच मानवी प्रगतीपासून दूर असलेला हा समाज आहे, हे आपल्या लक्षात येणारं आहे. आणि शेवटी आदिवासींच्या समान बोलीभाषा आणि समान सांस्कृतिक जीवन आदिवासी कसा जगणारा आहे, तर ही काही वैशिष्ट्य आदिवासी समाजाविषयी जी काही विचारवंतांनी केलेली आहे, तर ही वैशिष्ट्ये आपल्या लक्षात येणारी आहे. मागील भागामध्ये आपण जे काही भारतातील आणि महाराष्ट्रातील आदिवासी जमाती किती आहे, आदिवासी जमातीचं म्हणजे लोकसंख्येचं प्रमाण किती आहे, किंवा आदिवासीचा भौगोलिक परिसर कोणकोणता आहे, तो भौगोलिक परिसर लक्षात घेत असताना आपण आवर्जून या ठिकाणी सह्याद्री विभाग, सातपुडा विभाग आणि गोंडवाना विभाग या विभागाचा आपण आवर्जून विचार केलेला होता. तर एकूणच आपण असं बघतो की ज्या ज्या भागामध्ये आदिवासींनी सांस्कृतिक बंड केलेलं असेल, धार्मिक बंड केलेलं असेल, किंवा ज्या ज्या भागामध्ये आदिवासींच्या जमातीने प्रामुख्याने वस्ती केलेली असेल, त्या त्या भागाला आदिवासी जमातीच्या वस्तीवरून त्या त्या भौगोलिक परिसराला ते नाव पडलेलं आपल्याला दिसून येणार आहे. उदाहरण म्हणून आपण असं म्हणू की सह्याद्रीच्या सातमाळ्यातील बालाघाट आणि डांगच्या दक्षिणेकडील जे महादेव कोळी आहे आणि डोंगर कोळी जमातीची प्रामुख्याने वस्ती त्या म्हणजे सह्याद्रीच्या सातमाळ्याच्या घाटमाथ्यालगतच्या पठारी प्रदेशामध्ये एकेकाळी जे नेर होते, डांगण आणि मावळ विभाग होता, तर त्याला कोळवण असं म्हणण्यात येत होतं. पण प्रामुख्याने तिथे महादेव कोळी आणि डोंगर कोळी जमातीचे लोक राहत होते, म्हणून त्या विभागाला कोळवण असं नाव पडण्यात आलेलं होतं. त्यानंतर अरवली, विंध्य, सातपुडा पर्वतावरील जी जंगले आहे ते भिल्लांचे वसतिस्थान असल्यामुळे त्या भौगोलिक प्रदेशाला भिंडवाडा किंवा भिलवड प्रांत म्हणून ओळखल्या जात असे, अशी माहितीसुद्धा ग्रंथामध्ये देण्यात आलेली आहे. तिसरा भूप्रदेश म्हणजे गोंडवाना हा भूप्रदेश. तो प्रामुख्याने नर्मदेपासून दक्षिणेस गोदावरीपर्यंत व पूर्वेस छत्तीसगडपासून पश्चिमेस खानदेशापर्यंत पसरलेला आहे. एवढ्या विशाल प्रदेशामध्ये घनदाट जंगले होती आणि अशा जंगलामध्ये, अशा अरण्यामध्ये गोंड जमातीच्या वास्तव्यावरून त्या भागाला गोंडवन हे नाव पडलेले होते. आता विद्वानांनी गोंडवन हे जे काही नाव पडलेले होते, तर काही जणांनी गोंडवण वण बाणाचा अशा पद्धतीचा उल्लेख केलेला आहे. तर म्हणजे या शब्दावरून एक अतिशय महत्त्वाचे अभ्यासक आहे, संशोधक आहे, इतिहास संशोधक अजय राजूरकर यांनी असं मत त्या ठिकाणी मांडलेलं आहे. ते असं म्हणतात की काही विद्वान निराळीच उत्पत्ती
मांडतात ते गोंडवण असे नाव देतात. वण हा वर्णाचा अपभ्रंश आहे. वर्ण म्हणजे जखम, आघात. गोंडांनी या जमिनीवर व्रण पाडले म्हणजे आघात केले असा भूप्रदेश म्हणजे गोंडवण असं ते म्हणतात. परंतु पण हे पटण्यासारखे नाही. गोंडांनी या भूमीवर व्रण पाडले, आघात केले, हे सर्वथैव चुकीचे ठरते. आघात केले म्हणजे नेमके काय केले याचे उत्तर मात्र विद्वान देत नाही. आणि म्हणून मग त्यांनी असं म्हटलेलं आहे की गोंडांनी म्हणजे त्यांनी या जमिनीवर व्रण केले म्हणजे नेमकं काय केले, आघात केले म्हणजे नेमकं काय केले. तर राजूरकर असं म्हणतात की त्यांनी या भूमीवरील जंगले साफ करून त्याचे कर्षण केले म्हणजे त्याला ती जमीन कसली आणि कसून त्या जमिनीतून जी काही जीवन सामग्री बाहेर काढली, तर त्या उद्देशाने त्यांनी ती त्या व्याख्येवर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. आणि म्हणून ते गोंडवण नाही आहे, तर ते गोंडवन आहे की ज्या वनाचा, ज्या अरण्याचा आधार घेऊन गोंड समाज तिथे वसलेला आहे, त्याच्यावरून गोंडवन हे नाव पडलेलं आहे, ते विशेष नाम पडलेलं आहे. अशा पद्धतीचं जे वक्तव्य राजूरकर या इतिहास संशोधकांनी केलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं मानण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या काही आदिवासींच्या 47 जमाती सांगण्यात येतात, त्या जमाती वेगवेगळ्या म्हणजे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशामध्ये या जमाती विखुरलेल्या आहे असं आपण मागच्या तासिकेला बघितलं. त्या विवेचनाच्या अजून मी खोलामध्ये जाणार नाही, परंतु या ठिकाणी आपल्याला हा भाग बघणं अतिशय महत्त्वाचं आहे की मौखिक साहित्य विचारात घेत असताना आपण मौखिक साहित्यावर तेवढी चर्चा या ठिकाणी केलेली नाही. या तासामध्ये आणि पुढच्या तासामध्ये आपण प्रामुख्याने जे काही मौखिक साहित्य आहे ते मौखिक साहित्यावरच आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत, विवेचन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हे जे काही आदिवासी समाज आहे तो जो आजवर इथल्या म्हणजे हजारो वर्ष जो इथल्या संस्कृतीवर त्याच्या संस्कृतीवर जगत आलेला आहे. ती त्याची संस्कृती म्हणजे मग त्याच्या धार्मिक भावना असेल, त्याच्या कला असेल, त्याचं साहित्य असेल, त्याच्या बोलीभाषा असेल, तर त्याचं हे जे काही घटक आहे, त्याच्या संस्कृतीचे जे महत्त्वाचे घटक आहे, ते घटक, ती संस्कृती या समूह वर्गाला कुठेतरी ऊर्जा देणारी होती, कुठेतरी नवचेतना देणारी होती, त्यांना बळ देणारी होती असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आणि मग आदिवासींचे मौखिक साहित्य जे काही आहे, मग त्यांचे लोकगीतं असेल, त्यांचे लोककथा असेल, त्यांच्या लोकगाणी असेल, त्यांचे वाक्प्रचार, म्हणी, उखाणे असेल, म्हणजे हे सगळं जे काही साहित्य आहे, मौखिक साहित्य, जे हजारो वर्षापूर्वी निर्माण झालेलं मौखिक साहित्य आहे, जे केवळ मुखांतरित स्वरूपानुसारच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मुखांतरित करण्यात आलेलं आहे, हस्तांतरित करण्यात आलेलं आहे. त्या मौखिक साहित्याला म्हणजे असं सांगितण्यात येतं की यांच्या बोलीभाषेला लिपी होती, परंतु ते लिपीच्या संदर्भात निश्चित अशा पद्धतीचे पुरावे नाही आहे. किंवा मग ते म्हणजे गोंडी भाषेला एके काळामध्ये लिपी होती असं सांगण्यात येते, पण आपण असं निश्चित स्वरूपामध्ये त्याच्याविषयीचं काही असं विवेचन करू शकत नाही. पण आपण असं बघतो की लिपीशिवायचं हे जे काही मौखिक साहित्य आहे ते लिपीशिवायचं मौखिक साहित्य होतं आणि ते हजारो वर्षापासून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करण्यात येत होतं. दरेक पिढी त्या मौखिक साहित्याचं जतन करत होती, त्याचं संपादन करत होती आणि ते पुढच्या पिढीच्या हातामध्ये हस्तांतरित करत होती असं आपल्याला दिसून येणार आहे. आणि या मौखिक साहित्यातूनच, या लोकसाहित्यातूनच आदिवासी समाजाच्या जीवन जाणीवा, त्यातील अस्सलपणा म्हणजे त्यांनी टिकवून ठेवलेला होता असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आदिवासींच्या जे काही म्हणजे आदिवासींचे जे काही मौखिक साहित्य आहे ते साहित्य अतिशय महत्त्वाचे साहित्य आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. ते साहित्य वेगवेगळ्या भौगोलिक प्रांतामधल्या वेगवेगळ्या जमातींनी ते साहित्य निर्माण केलेले आहे. मग सह्याद्री म्हणजे मग सातपुडा पर्वतामध्ये राहणारे
मग मावची असू द्या, भिलोरी असू द्या, भिल्ल असू द्या, मावची असू द्या किंवा वारली असू द्या, किंवा इकडे गोंडवण विभागामध्ये राहणारे गोंड असू द्या, किंवा माडिया असू द्या किंवा कोरकू असू द्या, माडिया असू द्या किंवा कोलाम असू द्या, किंवा मग सातपुडा पर्वतामधले किंवा मग सह्याद्री पर्वतामधले ठाकर असू द्या किंवा मग कातकरी असू द्या, यांनी जे काही साहित्य, मौखिक साहित्य निर्माण केलेलं आहे, तर याच्यामध्ये आपल्याला एक म्हणजे वेगवेगळ्या बोलीभाषेतून निर्माण झालेलं सौंदर्य तर दिसणारच आहे या मौखिक साहित्यातून. म्हणजे मग भिलोरी भाषेतून निर्माण झालेलं जे काही लोकसाहित्य असेल, किंवा गोंडी भाषेतून निर्माण झालेलं लोकसाहित्य असेल, किंवा वारली भाषेतून निर्माण झालेलं लोकसाहित्य असेल, किंवा मग आपण असं म्हणतो की कोलाम भाषेतून निर्माण झालेलं लोकसाहित्य असेल, या मौखिक साहित्याच्या, या लोकसाहित्याच्या सौंदर्याच्या वेगवेगळ्या छटा आहेत. हे आपल्यानंतर लक्षात येणारच आहे, आपण ते बघणारच आहोत. पण या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की म्हणजे ह्या सगळ्या ज्या काही महाराष्ट्रीयन जेवढ्या काही जमाती आहे, महत्त्वाच्या जमाती आहेत, त्या महत्त्वाच्या जमातींनी आपापल्या भाषेतून जे लोकसाहित्य निर्माण केलेलं आहे, साकार केलेलं आहे, तर हे सगळं काही आदिवासी मौखिक साहित्यामध्ये समाविष्ट होणारं आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आणि नवसाहित्य हे वेगळं साहित्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे नवसाहित्यामध्ये हे 1980 नंतरचा जो काही मान्यता पावलेला नवशिक्षित तरुणांनी निर्माण केलेला साहित्य प्रवाह म्हणजे हा आदिवासी साहित्य प्रवाह आहे असं म्हणजे असं आदिवासी साहित्याचे अभ्यासक वगैरे किंवा विचारवंत असं म्हणतात, असं आपल्याला दिसून येणार आहे. तर आदिवासी जीवन संस्कृतीच्या अभ्यासकांनी आदिवासी लोकसाहित्यांचा अभ्यास अलीकडे सुरू केलेला आहे आणि म्हणून हे सगळं लोकसाहित्य उजेडात आलेलं आहे. आणि बरंचसं लोकसाहित्याचा अजूनही फार मोठा भाग अप्रकाशित राहिलेला आहे, तो काळाच्या उदरातही गडप झालेला असेल अशा पद्धतीचे मत व्यक्त केलेले आहे विचारवंतांनी. तर आदिवासींचे मौखिक साहित्य हे भिन्न भिन्न भाषामध्ये, भिन्न भिन्न भौगोलिक परिसरामध्ये, वेगवेगळ्या भौगोलिक पर्यावरणामध्ये वाढलेले आहे आणि त्या भौगोलिक प्रदेशाच्या त्या जमातीच्या ज्या काही प्रथा परंपरा आहे, जीवन तत्त्वज्ञान आहे, त्याची छाप या बोलीभाषेवर, या लोकसाहित्यावर पडलेली दिसून येणारी आहे. तर या संदर्भात विनायक तुंबरामांनी त्याचे काही प्रकार केलेले आहेत. त्यांनी कालिक भेद आणि प्रांतिक भेद असे 2 प्रकार केलेले आहेत. तर कालिक भेदामध्ये ते असं म्हणतात की कालिक भेद म्हणजे कालसापेक्षतेने पडलेले भेद, म्हणजे काळानुसार पडलेले भेद असं आपण म्हणू शकतो. तर आदिवासींचे लोकसाहित्य प्रामुख्याने कोणत्या काळात निर्माण झाले, त्याचा करविता कोण, याविषयीचा आपण म्हणजे याचा शोध घेणे अवघड काम आहे. आदिवासींचे लोकसाहित्य हे जुन्या काळात निर्माण झालेले असून आदिवासींच्या दरेक पिढ्यांनी मात्र ते जोपासलेले आहे आणि प्रत्येक पिढ्यांनी त्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. तर आदिवासींचे हे वाङ्मयीन कर्तृत्व जे आहे ते कोणीही नाकारू शकत नाही. आदिवासींनी निर्माण केलेल्या या साहित्याचे मौखिक साहित्य म्हणजे या मौखिक साहित्याचे लिखित साहित्य आणि म्हणजे लिखित साहित्य आणि मौखिक साहित्य असे प्रकार करण्यात आलेले आहे. तर कालिक भेदामध्ये या मौखिक साहित्य आणि लिखित साहित्य असे जे प्रकार करण्यात आलेले आहे, तर परंपरेने चालत आलेल्या साहित्याला त्यांनी मौखिक साहित्य असं म्हटलेलं आहे. त्याचा काळ वगैरे सांगणं हे कठीण असले तरी ते पिढी दर पिढी हे हस्तांतरित होत गेलेले हे साहित्य आहे. मग ते त्यांचे लोकगीतं असेल, लोककथा, लोकगाणी असेल, कथागीतं असेल, किंवा त्यांची लग्नगीते असेल, प्रणयगीते असेल, त्यांचे उत्सवगीतं असेल, शिकारी गीतं असेल, शृंगार गीतं असेल, धार्मिक गीते असेल, किंवा त्यांच्या म्हणी वाक्प्रचार वगैरे असेल, उखाणे असेल. तर हे जे सगळं साहित्य आहे त्याला मौखिक साहित्य असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि याच मौखिक साहित्याला म्हणजे आज आपण जे मौखिक साहित्य वाचतो ते आपण लिखित स्वरूपामधलं वाचतो. म्हणजे तुम्ही विनायक तुंबरामांचा जर ग्रंथ बघितला, आदिवासी साहित्याचे स्वरूप, त्याने फार मोठा अभ्यास ह्या आदिवासी समाजाचं जे काही मौखिक साहित्य आहे, लोकसाहित्य आहे, त्याच्यावर त्यांचा अभ्यास आहे. पुढे त्यांनी नवसाहित्याच्या सुद्धा संदर्भ घेतलेले आहे. नवसाहित्य जे काही म्हणजे नुकतंच सुरू झालेलं होतं
तर त्या नवसाहित्याचे सुद्धा महत्त्वपूर्ण विवेचन त्यांनी केलेलं आहे. पण त्यांचा रोख प्रामुख्याने आदिवासी साहित्य म्हणजे आदिवासींचं जे काही मौखिक साहित्य आहे, लोकसाहित्य आहे, त्यावर आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे सगळं मौखिक साहित्याच्या व्यतिरिक्त, हे सगळ्या लोकसाहित्याच्या व्यतिरिक्त जे त्यांनी नवसाहित्य म्हटलेलं आहे, ते नवसाहित्य म्हणजे नवशिक्षित तरुणांनी निर्माण केलेलं जे साहित्य आहे, प्रकाशित झालेलं जे साहित्य आहे, त्याच्यामध्ये आदिवासींच्या कथा असेल, कविता असेल, कादंबऱ्या असेल, स्वकथनं असेल, वैचारिक भाग असेल, हे जे साहित्य आहे ते नवसाहित्य प्रकारामध्ये मोडणारं साहित्य आहे. आणि म्हणून त्याला नवसाहित्य असं संबोधण्यात यावं असंही तुमरामांचं जे म्हणणं आहे. तर तुमराम असं म्हणतात की हे जे नवसाहित्य आहे ते आदिवासी जीवनाचे वास्तववादी चित्रण करणारे साहित्य म्हणूनही आपण या नवसाहित्याकडे बघितलं पाहिजे. किंवा नवसाहित्य हे जीवन जाणीवांचा आणि आदिवासी प्रेरणांचा शोध घेणारे परिवर्तनवादी साहित्य आहे, म्हणूनही आपण या नवसाहित्याचा विचार केला पाहिजे. हे त्यांचे म्हणणे अगदी बरोबर आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या प्रकारच्या आदिवासी साहित्याच्या प्रेरणा, प्रवृत्ती ह्या भिन्न आहेत. परिस्थिती म्हणजे भौगोलिक परिस्थिती व पर्यावरण त्यामागचं भिन्न आहे. जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन भिन्न आहे. हे जरी भिन्न असलं म्हणजे मौखिक साहित्य जे काय आहे किंवा लोकसाहित्य आहे, तर लोकसाहित्य निर्माण झालं ज्या कालखंडामध्ये तो काळ भिन्न असला, ते भौगोलिक परिस्थिती भिन्न असली, त्या लोकांचे दृष्टिकोन जरी भिन्न असले, तरी एका बाबतीमध्ये मात्र त्यांचं एकमत होणारं आहे. तो म्हणजे त्यांचा सांस्कृतिक जिव्हाळा जो आहे तो एकच आहे. मग लोकसाहित्य निर्माण करणाऱ्यांचा असू द्या किंवा मग नवसाहित्य निर्माण करणाऱ्यांचा असू द्या, तो सांस्कृतिक जिव्हाळा मात्र त्यांचा एकच आहे. हे विधान आपल्याला या ठिकाणी पटणारं आहे. आता जो काही दुसरा भाग त्यांनी केलेला आहे, एक कालिक भेद आणि दुसरा प्रांतिक भेद असा केलेला आहे त्यांनी. तर या प्रांतिक भेदामध्ये मौखिक साहित्याचा विचार करत असताना, भौगोलिक क्षेत्रानुसार मौखिक साहित्याचा विचार करत असताना त्यातल्या भाषा, संस्कृती, साहित्य यावरून आपण म्हणजे कुठल्याही प्रांताच्या म्हणजे कुठल्याही प्रांतालगत ज्या आदिवासी जमातीच्या वस्त्या येणाऱ्या आहे, त्या प्रांताचा म्हणजे त्या प्रांताचे जे जनजीवन असेल, सभ्य आधुनिक समाजाचे जे जनजीवन असेल, त्याचा प्रभाव त्या म्हणजे जिथे जिथे लोकसाहित्य निर्माण झालेलं आहे, मौखिक साहित्य निर्माण झालेलं आहे, ज्या बोलीभाषेतून ते निर्माण झालेलं आहे, त्या बोलीभाषेवर ते पडणारं आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. म्हणजे आपल्याला प्रामुख्याने काही सगळं मौखिक साहित्य म्हणजे काय, लोकसाहित्य म्हणजे काय हेच समजून घ्यायचं नाही आहे. तो मूळ काही आपल्या अभ्यासाचा विषय नाही आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला आदिवासी साहित्य समजून घेण्यापूर्वी जी पूर्वपीठिका आहे, म्हणजे लोकसाहित्याची किंवा मौखिक साहित्याची जी पूर्वपीठिका आहे, ती पूर्वपीठिका अगदी व्यवस्थित समजून घेतल्याशिवाय आपल्याला आदिवासी साहित्याची चर्चा करताच येणार नाही पुढे, असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि म्हणून या विषयावर आपण थोडंसं विस्तृतरित्या या विषयाचं विवेचन करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. तर या ठिकाणी असं म्हणण्यात आलेलं आहे की ज्या ठिकाणी आदिम जमाती भाषिकदृष्ट्या म्हणजे आदिम जमातीचा जर आपण अभ्यास केला भाषिकदृष्ट्या, तर आपल्या एक गोष्ट लक्षात येणारी आहे की सातपुड्यातील भिल्ल, मावची, कोरकू आणि सह्याद्रीतील वारली, कातकरी, गोंडवनातील गोंड, माडिया, कोलाम, परधान जमातीच्या स्वतःच्या अशा प्राचीन अशा समृद्ध परंपरा आहेत, त्यांच्या समृद्ध भाषा आहेत आणि त्या भाषेला भरपूर अर्थवाही शब्द आहेत, बोलण्याच्या वेगवेगळ्या लकबी आहे, त्याच्या तऱ्हा आहेत, त्या भाषांचे समृद्ध असे व्याकरण आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या भाषांमध्ये विपुल पारंपरिक लोकसाहित्य आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर आता हे भाषिक सौंदर्य वेगवेगळ्या छटेतून आपल्या लक्षात येणारच आहे. गोंडी भाषेतलं वेगळं म्हणजे जे काही मौखिक सौंदर्य आहे, मौखिक साहित्य सौंदर्य आहे, किंवा मग कोलाम भाषेतलं वेगळं, किंवा मग परधानी भाषेतलं वेगळं,
किंवा मग इकडे कोरकू किंवा भिलोरी भाषा जी आहे त्या भिलोरी भाषेची बोलीभाषेची जी लकब आहे त्याचं जे काही सौंदर्य आहे ते किती वेगळं आहे. म्हणजे वेगवेगळ्या छटानुसार हे बोलीभाषेतलं साहित्य सौंदर्य आपल्या लक्षात येणारं आहे असंही त्यांना या ठिकाणी म्हणायचं आहे. त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे की त्या त्या क्षेत्राची भौगोलिक परिस्थिती व इतर प्रगत भाषेशी येणारा त्यांचा संपर्क प्रभाव आणि संस्कृती भिन्नता यामुळे आदिम भाषांमध्ये प्रांतापरत्वे फरक जाणवतो. त्यामुळे आदिम भाषेचे मूळ रूप हे अस्सल न राहता संमिश्रित स्वरूपाचे झालेले आपल्याला दिसून येणारे आहे. डॉक्टर जी.ए. ग्रियर्सन या भाषा पंडितांनी भारताच्या भाषिक पाहणीमध्ये आपल्या ग्रंथामध्ये म्हणजे याविषयीची विस्तृत अशी चर्चा केलेली आहे. उदाहरणार्थ असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे की महाराष्ट्राचा जो सीमांत प्रदेश आहे, महाराष्ट्राच्या सीमांत प्रदेशामध्ये जो काही भिल्ल आदिवासी भिल्ली किंवा भिलोरी भिलाडी बोली भाषेवर गुजराती, राजस्थानी आणि मराठी भाषेचा प्रभाव तर जाणवतोच. आणि गुजराती, राजस्थानी, मराठी भाषेचा प्रभाव त्या बोलीभाषेवर पडल्यामुळे त्यातून निर्माण होणारं जे काही सौंदर्य आहे ते तर आहेच, परंतु भिलोरी भाषा ही आपल्याला आकलनाला सुलभ वाटते. कारण ते गुजराती, राजस्थानी आणि मराठी म्हणजे भाषेचा प्रभाव त्याच्यावर झालेला आहे. म्हणजे भिलोरी भाषे आपल्याला सहज कळते. जर आपण वाहरू सोनावणेंचा रोडाली वाहरू सोनावणेचा आपण कविता संग्रह जो आहे पहिला कविता संग्रह तर तो वाचला तर भिलोरी भाषेमधून त्यांनी ज्या काही कविता लिहिलेल्या आहेत तर त्या कविता आपल्याला सहज कळतात. अनुवादाची आपल्याला त्यामध्ये गरज वाटत नाही. परंतु जेव्हा आपण इकडे म्हणजे आंध्र प्रदेशाला जवळ असलेला महाराष्ट्राचा जो सीमांत प्रदेश आहे तिथे वास्तव्य करणारा जो गोंड आहे, माडिया आहे, कोलाम आहे, यांच्या भाषेवर तेलुगू भाषेचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणामध्ये पडलेला असल्यामुळे ती गोंडी भाषा, ती कोलाम भाषा, ती माडिया भाषा आपल्याला समजण्यासाठी, आकलन करण्यासाठी कठीण जाते. म्हणजे एवढी कठीण जाते की अनुवादाचा आधार घेतल्याशिवाय आपल्याला ते गोंडी भाषेतून जे काही निर्माण झालेलं साहित्य सौंदर्य आहे, बोलीभाषेतलं जे काही साहित्य सौंदर्य आहे ते आपल्या लक्षात येतं. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर 1976मध्ये भुजंग मेश्रामांनी 10-12 अशा आदिवासी कविता लिहिलेल्या होत्या. त्या सगळ्या भाषा गोंडी भाषेतून होत्या. तर त्या गोंडी भाषेतल्या कविताचे त्यांनी अनुवाद दिलेला नव्हता, मराठीमध्ये अनुवाद दिलेला नव्हता. त्यामुळे तो कळायला त्या गोंडी कविता इतक्या कठीण होत्या की अनुवादाशिवाय आपण ते समजून घेत नव्हतं. मग आता कुठेतरी राजेश मडावींनी त्या गोंडी कवितांच्या म्हणजे भुजंग मेश्रामांच्या गोंडी कवितांचा मराठीमध्ये अनुवाद केला तेव्हा त्यांच्या कविता ह्या किती आशयपूर्ण आहे, किती क्रांतिकारी संदेश देणारे आहे हे आपल्या आत्ता लक्षात येते. म्हणजे गोंडी भाषेमध्ये, कोलामी भाषेमध्ये जे काही ते बोलीभाषेमध्ये जे काही साहित्य निर्माण झालेलं आहे तर त्या बोलीभाषेवर मुळामध्ये तेलुगू भाषेचा प्रभाव पडलेला असल्यामुळे समजण्यासाठी त्या भाषा आपल्याला कठीण वाटतात. आणि परधाणी भाषा जर आपण बघितली तर ही परधाणी भाषा हिंदी मराठी मिश्रित वाटते. त्याच्यामुळे परधाणी भाषा समजायला सुद्धा आपल्याला अतिशय सोपी वाटणारी भाषा आहे. तर अशा पद्धतीनं एकूणच सीमांत प्रदेशामध्ये वास्तव्य करणाऱ्या ज्या काही आदिवासी जमातीच्या भाषेत अन्य प्रांताच्या जवळीकीमुळे व त्या प्रांताच्या प्रगत भाषांचे शब्द कळत नकळत त्यांच्यामध्ये येऊन मिसळल्यामुळे त्या जमातीचे एक पारंपरिक लोकसाहित्य जर आपण वाचले तर आपल्या लक्षात येते की त्या म्हणजे जवळच असलेल्या जो कोणता काही प्रांत असेल त्या प्रांताच्या ज्या काही भाषा असेल त्या भाषाचा प्रभाव त्या बोलीभाषेवर कसा पडला. तर हे सगळं काही आपण त्या बोलीभाषेतून निर्माण होणारं जे काही साहित्य आहे त्या लोकसाहित्य असेल त्या लोकसाहित्याचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा ते सगळं काही आपल्या लक्षात येणार आहे. तर अशा पद्धतीने आपण म्हणजे मागच्या भागातला जो काही महत्त्वाचा भाग जो काही दुर्लक्षित राहिलेला होता आपल्या विवेचनातून त्याच भागावर आपण पुन्हा चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढच्या भागामध्ये आपण
आदिवासी साहित्यातील जो काही अतिशय महत्त्वाचा मौखिक साहित्याचा भाग आहे, तर मौखिक साहित्यामध्ये असलेले जे काही गीतरचना आहे, लोककथा आहे, लोकगीतं आहे किंवा मग त्यांच्या म्हणी आहे, त्यांचं जीवन तत्त्वज्ञान सांगणाऱ्या कोणत्या लोकगीतं आहे, हे बघण्याचा आपण प्रयत्न करू. तर आजच्या विवेचनापुरतं इथेच थांबू. धन्यवाद.